तर सदनिका लाटल्याचं प्रकरण यामध्ये माणिकराव कोकाटे यांना सुप्रीम कोर्टाने दिलासा दिलाय। माणिकराव कोकाटे यांना मिळालेल्या शिक्षेला स्थगिती देण्यात आलेली आहे। कोर्टामध्ये सुनावणी असेपर्यंत त्यांना अटक करता येणार नाही असं सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे। माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाने तात्पुरती स्थगिती दिली। सुनावणी पूर्ण होईपर्यंत कोकाटे यांना आमदार म्हणून अपात्र ठरवलं जाणार नाही असं स्पष्ट करत राज्य सरकारला या प्रकरणी सुप्रीम कोर्टाने नोटीस जारी केली आहे। कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती देण्यात आली। कोकाटेंची आमदारकी कायम राहणार आहे, मात्र आमदार म्हणून कोकाटेंना कुठलेही अधिकार नसतील। कोकाटेंना कुठलाही निधी वापरता येणार नाही। राज्यसभा किंवा विधान परिषदेत तर सदनिका लाटल्याचं प्रकरण यामध्ये माणिकराव कोकाटे यांना सुप्रीम कोर्टाने दिलासा दिलाय। माणिकराव कोकाटे यांना मिळालेल्या शिक्षेला स्थगिती देण्यात आलेली आहे। कोर्टामध्ये सुनावणी असेपर्यंत त्यांना अटक करता येणार नाही असं सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे। माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाने तात्पुरती स्थगिती दिली। सुनावणी पूर्ण होईपर्यंत कोकाटे यांना आमदार म्हणून अपात्र ठरवलं जाणार नाही असं स्पष्ट करत राज्य सरकारला या प्रकरणी सुप्रीम कोर्टाने नोटीस जारी केली आहे। कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती देण्यात आली। कोकाटेंची आमदारकी कायम राहणार आहे, मात्र आमदार म्हणून कोकाटेंना कुठलेही अधिकार नसतील। कोकाटेंना कुठलाही निधी वापरता येणार नाही। राज्यसभा किंवा विधान परिषदेत तर सदनिका लाटल्याचं प्रकरण यामध्ये माणिकराव कोकाटे यांना सुप्रीम कोर्टाने दिलासा दिलाय। माणिकराव कोकाटे यांना मिळालेल्या शिक्षेला स्थगिती देण्यात आलेली आहे। कोर्टामध्ये सुनावणी असेपर्यंत त्यांना अटक करता येणार नाही असं सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे। माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाने तात्पुरती स्थगिती दिली। सुनावणी पूर्ण होईपर्यंत कोकाटे यांना आमदार म्हणून अपात्र ठरवलं जाणार नाही असं स्पष्ट करत राज्य सरकारला या प्रकरणी सुप्रीम कोर्टाने नोटीस जारी केली आहे। कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती देण्यात आली। कोकाटेंची आमदारकी कायम राहणार आहे, मात्र आमदार म्हणून कोकाटेंना कुठलेही अधिकार नसतील। कोकाटेंना कुठलाही निधी वापरता येणार नाही। राज्यसभा किंवा विधान परिषदेत तर सदनिका लाटल्याचं प्रकरण यामध्ये माणिकराव कोकाटे यांना सुप्रीम कोर्टाने दिलासा दिलाय। माणिकराव कोकाटे यांना मिळालेल्या शिक्षेला स्थगिती देण्यात आलेली आहे। कोर्टामध्ये सुनावणी असेपर्यंत त्यांना अटक करता येणार नाही असं सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे। माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाने तात्पुरती स्थगिती दिली। सुनावणी पूर्ण होईपर्यंत कोकाटे यांना आमदार म्हणून अपात्र ठरवलं जाणार नाही असं स्पष्ट करत राज्य सरकारला या प्रकरणी सुप्रीम कोर्टाने नोटीस जारी केली आहे। कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती देण्यात आली। कोकाटेंची आमदारकी कायम राहणार आहे, मात्र आमदार म्हणून कोकाटेंना कुठलेही अधिकार नसतील। कोकाटेंना कुठलाही निधी वापरता येणार नाही। राज्यसभा किंवा विधान परिषदेसाठी मतदान झालं तर ते सुद्धा करता येणार नाही। शिक्षेला जी स्थगिती आहे त्याला स्थगिती दिलेली आहे, तूर्त स्थगिती आहे। त्यामुळे पुढील तारखेपर्यंत कोकाटे साहेबांची आमदारकी ही साबूत आहे। कोकाटे साहेबांना कोणतेही घटनात्मक पद स्वीकारता येणार नाही, जसे की मंत्री, महामंडळाचे अध्यक्ष, त्यांची आमदारकी संरक्षित झालेली आहे। त्यामुळे आमदार म्हणून त्यांना सर्व कार्य बजावता येतील। आमदारकीच्या हक्कांवर कोणतेही बंधन नाही। दोषी ठरल्यामुळे त्यांची आमदारकी रद्द होणार असा दावा याचिकाकर्त्यांनी केला होता। आनंद आहे, जजनी प्रॉसिक्युटर ज्या होत्या गव्हर्नमेंट तर्फे प्लीडर, त्या काही लढत नव्हत्या विशेष, म्हणून शेवटी जजनी त्यांना विचारलं की तुम्ही कुठच्या बाजूने आहात, या बाजूने आहात का त्या बाजूने आहात, त्याच्याच वरनं काय ते समजून जावं। जर माझ्या सरकारचे प्लीडर कोर्टात लढत नसतील, भ्रष्टाचार करायचं पण बळ त्याच्यामुळे येतं आणि मग आम्ही वेड्यासारखे लढून उपयोग तरी काय असा प्रश्न पडतो आम्हाला। आता न्याय मागायचा कुणाकडे याचाही आता तो हा नेहमी पडणारा प्रश्न आहे की ज्या सगळ्या अशा संघटना संस्था म्हणजे मुख्यमंत्री कार्यालय असेल, महसूल मंत्री कार्यालय असेल, पोलीस कार्यालय असेल, सगळे जर यांच्याच्या बाजूने असतील तर मग न्याय मागायचा कुठे, परत आम्हीच कोर्टात जायचं। नेमकं हे प्रकरण काय आहे ते आपण पाहूया।